फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ ठेवताना एक लक्षात ठेवायचं, तो कधीच उघडा ठेवायचा नाही, कारण जर उघडा राहिला तर तो शरीराला हानिकारक ठरतो. फ्रीजची गॅसकेट ना वरच्या वर क्लीन ठेवायची, कारण तिथेच जास्त फंगस पकडण्याचे चान्सेस असतात. फ्रीजमध्ये एअर फ्लो कॅव्हिटीज असतात किंवा मग जाळी असते एअर फ्लो, तर तिथे हवा खेळती राहण्यासाठी ते असतं. तर त्या जाळीसमोर किंवा मग त्या कॅव्हिटी समोर तुम्ही कुठलीही बरणी किंवा कुठलाही पदार्थ समोर ठेवू नका, का जेणेकरून त्या बंद राहील. तर ते ओपनच ठेवा, त्याच्या समोरची स्पेस जागा मोकळी ठेवा, म्हणजे फ्रीजमध्ये ते दुसरा कसलाही मग वास निर्माण नाही होणार आणि फ्रीज स्वच्छ राहील, चांगली हवा खेळती राहील. फ्रीजचं टेम्परेचर आहे ते ऋतूनुसार नक्की बदला, ॲडजस्ट करत जा. जसा ऋतू बदलतो तसा टेम्परेचरमध्ये फरक पडतो, म्हणजे वातावरणातल्या टेम्परेचरमध्ये फरक पडतो, मग त्याचा आपल्या फ्रीजवर सुद्धा परिणाम होतो. ऋतूप्रमाणे काही ठिकाणी त्याचा चार्ट दिलेला असतो, त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करायचं असतं. आठवड्यातून एकदा नक्की फ्रीज चेक करायचं, म्हणजे आपल्याला समजतं कुठला पदार्थ उरलेला आहे किंवा काय खराब झाला आहे का हे आपल्याला समजतं आणि त्यावेळी ते आपण काढून टाकायचं. म्हणजे आठवड्यातून एकदा असं केलं का फ्रीज आपला कायम स्वच्छच राहतो आणि पदार्थ सुद्धा वाया जात नाहीत. फ्रीजमध्ये दर 15 दिवसांनी अर्ध लिंबू किंवा 1 लिंबू कापून ठेवत जा, म्हणजे फ्रीजमध्ये घाणेरडा वास येणार नाही. फ्रीजमध्ये कोणत्याच भाज्या चिरून कधीच ठेवू नका, आणि जर चिरून ठेवल्या असतील अगदी घाईच्या वेळी तर त्या तुम्ही त्याच दिवशी वापरा, कारण काय होतं, चिरून ठेवल्या तर त्याच्यातली पोषण मूल्य जी असतात ती कमी होऊन जातात. फ्रीजमध्ये नेहमी बर्फ आणि पाणी नक्की ठेवत जा, जरी तुम्हाला लागत नसेल तरी, कारण खूप जण पाणी पित नाही किंवा बर्फ वापरत नाही, पण एक फर्स्ट एड म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात. आणि आपलं समजा फेशियल वगैरे करायचं असेल घरच्या घरी, तेव्हा बर्फ आणि थंड पाणी उपयोगाचं पडतं, किंवा मग काही वेळा आपल्याला शेकायला लागतं, तर नक्की तुम्ही बर्फ आणि पाणी नेहमी ठेवत जा. निदान 1 बॉटल तरी पाण्याची फ्रीजमध्ये ठेवत जा आणि फ्रीजरमध्ये बर्फ. फ्रीजमध्ये नेहमी उंच डब्बे, जार्स किंवा बरण्या, बॉटल्स ज्या असतील ना त्या साईडला ठेवायच्या, आणि मध्ये आहेत ते अगदी बुटके चपटे डब्बे किंवा जार्स ठेवाव्या. त्याने फ्रीजमध्ये जास्त स्पेस वाटतो आणि मोकळं वाटतं फ्रीज. फ्रीज जेव्हा आपण आठवड्याने चेक करतो ना, तेव्हा एखाद जर त्याच्यातला भाग किंवा कप्पा खराब झाला असेल तर तो नक्की तेव्हाच क्लीन करा. आपला फ्रीज चांगल्या प्रकारे मेंटेन करायचा असेल तर आठवड्याने तो चेक करायचं का काय पदार्थ आहेत किंवा काय सांडलं असेल तर तिथल्या तिथे ते पुसून काढायचं. जो सेक्शन किंवा जो कप्पा खराब असेल तर तो क्लीन करायचा. हे आठवड्याने करायचं, आणि दर महिन्याला आपण फ्रीजमधलं थोडंफार काढून क्लीन करायचं तिथल्या तिथे, आणि दर 3 महिन्याने आपण डीप क्लिनिंग जरूर करायचं. अगदी सगळ्या वस्तू बाहेर काढायच्या आणि व्यवस्थित फ्रीज क्लीन करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर फ्रीजरच्या वस्तू लगेच आत ठेवायच्या, म्हणजे त्या खराब नाही होणार.